आत्ता इडलवाईसची CEO राधिका गुप्ता मॅडम तिने विस्कीचं साधं एक्झाम्पल दिलं. ते स्कॉटलंडला गेलेले आणि तेव्हा ते एका विस्कीच्या डिस्टलरीमध्ये गेले. तिथे त्यांना जस्ट कुतूहल म्हणून त्यांनी काही प्रश्न विचारायला सुरू केलं टू द डिस्टिलर. आणि तो म्हणाला की बघा, विस्कीचं जे लिक्विड असतं ना, त्याला फक्त तुम्हाला 10 ते 15 दिवस लागतात ते बनवायला. त्याच्यानंतर ते कास्क मध्ये टाकतात, वुडन कास्क मध्ये, आणि लेट इट सेट अँड एज. 3 वर्षापर्यंत लिक्विड जे त्याच्यात त्या कास्क मध्ये जाऊन बसतं त्याला विस्की बोलता सुद्धा येत नाही. त्याला 3 वर्ष मिनिमम पिरियड द्यायला लागतं टू कॉल इट एज अ विस्की. त्याच्यानंतर त्यांना जरा कुतूहल वाढलं म्हणून त्यांनी काय केलं, एक 12 वर्ष जुनी विस्कीची कॉस्ट काय असेल ते गेले तिकडे 50 पाउंड्स लिहिलेले. म्हणून त्यांना कुतूहल वाढलं तर त्यांनी एक 18 वर्षांची विस्कीची प्राइस बघितली. वर्ष फक्त आपली 50% वाढली आहे. प्राइस किती झाली? 50 चे 200 पाउंड्स. लगेच त्यांचं कुतूहल वाढलं. त्यांनी 23 वर्षांची विस्कीची प्राइस बघितली तर ती झालेली 600 पाउंड्स. आणि म्हणून त्यांना अजून वाटलं की आता जर आपण 25 वर्षांची फक्त 10% इन्क्रीज करतोय वर्ष, तर किती वाढवायला हवी? ती 600 ची डायरेक्ट 2000 पाउंड्सने वाढलेली. आता तुम्ही बघा, हे जेव्हा आपण साधं लोकांना समजवतो की तुम्ही जेवढे वर्ष टिकून राहाल तर लोकांना ते पटत नाही. पण जर का विस्कीचं जेव्हा एक्झाम्पल घेतलं गेलं, कळलं की किती महत्व असतं वर्षांमध्ये आणि प्राइजेसमध्ये, तर तिथे लगेच लोक कनेक्ट होतात.